उतर. सारंग सर, सारंग सर ऐका ना. कोण होता तू? हा होता ना. इकडे. दादा जाऊ द्या ना दादा. अंगावर कोणी हात टाकला ना तोच हात तोडायचा, उबाड पण फोडायचं. जा कानाखाली मार. 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 ताई ताई सॉरी ताई. घ्या माफ कर ताई. निघ. चल बस गाडीत. छान ग पाहुणेच नाही. बबलू दादा सोबत चाय. वा चहा मस्त झालाय. का हो दादा? नाही म्हणजे तुम्ही दोघं आलात पर ही जोडी काही आली नाही. नाही म्हणजे लई वेळ झाला ना आता. वय व पाहुणं नाही म्हणजे अजून किती वेळ वाट बघायची यांची. यांना यायला उशीर होणार आहे का? दादा नवीन लग्न झालेलं जोडपं आहे, असं सरळ कसं येणार? ते कसं आहे, जरा इकडे जरा तिकडे रमत गमत असं करत ते घडी येणार आहेत. वय 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 ते बी खरंच आहे मला. तसं दादा दाजी अक्की बरोबर कसं वागतात तिकडं? त्याआधी ना तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नव्हतं, पण माणुसकी म्हणून मी बोलायचो तुझ्याशी. आजपासून तुझ्यातला आणि माझ्यातला संबंध संपलाय. आपू अरे आज काय बाई काय विचारतोस? अगं आहे असंच विचारलं. तसं बी मला माहित आहे दाजी अक्कीला लय सांभाळून घेत असतील.
पण मला यांच्या तोंडून ऐकायचं होतं. सांगा ना बबलू दादा. अप्पू सारंग दादा लय भारी आहे बघ. तमाचच घ्या, मी नात्यातला नाही गोत्यात, पण मला भावासारखा वागवतो. आणि सावली वहिनी तर बायको आहे, तिला तर पुलासारखं जपतो बघ. आणि सावली वहिनी शिवाय सकाळ होत नाही. ते बघा 100 वर्ष आयुष्य आहे. दाजी आणि उतरा उतरा पोरानो, काय बसलाय तुम्ही? उतरा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. अरे बा सावकाश. तुम्ही का उभ्या? जा बरं जाऊन आरतीचं ताट घेऊन या. जा ना, जा जा जा. ये ये आली माझी ननंद आली. सावळे कशी आहेस ग बाई? या 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 जावई बापू या. पोरांनो सगळं तयारीने सांगितलं कसं? बॅक ऑन बॅक. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. या या द्या 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 द्या. अगं माने माझा. वहिनी आहे मी सावळीची, आहे की नाही सावळे? आधी काय करत असतो? हळद कुंकू लावा. हा हळद कुंकू. हळद कुंकू, हळद नाही फक्त कुंकू. हे तुमचे बूट आहेत, राहू द्या. तुझ्या होते पायात ओळखू का? हा झालं झालं झालं. बरं तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. पण असं नाही बरं का, आत यायचं आधी नाव घ्यायचं. आज तुमचं म्हणणं पटलं बर का जयंती वहिनी. सारंग दाजी अहो घ्या की नाव. बबलू दादांनी मला सांगितलंय तुम्ही अक्कीची किती काळजी घेतात, किती प्रेमानं वागतात तिच्या बरोबर. मग कशाला लाजताय नाव घ्यायला? घ्या की नाव. साऊ बाळे तू घे ना. घे की नाव. विठुराने दिला श्वास, सुखावली माझी माऊली. तुला सारख्या जपलेल्या लेकीला विठ्ठलाच्या साक्षीने सारंगरावांच्या हृदय सोपवली विठूची सावली. बारी बारी मस्त मस्त. क्या बात आहे, वा वा. जावई बापू आता तुम्ही घ्या बरं ना. दाजी घ्या घ्या, तुम्ही नाव घ्या. आवडला अजू नका घ्या. हा त्याशिवाय आम्ही तुम्हाला आत नाही येऊ देणार. असं कसं घरात नाही घेणार? घरात सरप्राईज आहे, घरात घ्यावंच हा, लागणार. घ्यावंच. पण कसं आहे, श्रीमंत माणसं आहे, त्यांना परंपरा वगैरे सगळं बरोबर माहिती असतं. डोक्याला टी आहे त्यांना, ते घेतील नाव, है की नाही? द्या बरं नाव. अरे ग बसा. घ्या की नाव. दादा ये ना. दादा घे घे. घेणार सारंग दादा नाव घेणार. एक नंबर नाव घेणार. तुम्हाला काय वाटलं सारंग दादा घाबरतो?
नाही घे ना. या. होते मेंदळे आणि भागवत कुटुंब त्यांच्या विश्वात दंग. होते मेंदळे आणि भागवत कुटुंब त्यांच्या विश्वात दंग. नशिबाने फिरवलं चक्र आणि सावलीच्या आयुष्यात आला सारंग. वा वा दाजी वा वा वा. क्या बात है, क्या बात है. नाव चांगलं घे. आता जायचं का घरात? नाही नाही, असं कसं जायचं? घ्या बरं हे, पकडा. अहं. असं नाही जायचं घरात. अहो मी स्वागत गीत तयार केलंय, ते तर ऐका आधी. बोला ना, सगळी तयारी आहे ना? हा, मस्त म्हणायचं बर का. 1 2 3 4. श्रीमंतीचे रंगरूप है आले या नगरा. अग बाई आले या नगरा. जावई बापू मोठ्या मनाचे, चला हात पसरा. अग बाई चला हात पसरा. अग बाई चला हात पसरा. ए स्वागतम. चॉकलेट दिली ना रे मागाशी, बोला की मोठ्यानं. स्वागतम स्वागतम स्वागतम. बास जयंती बास. आला डायलॉग आला. झाला तुझा डॅन्स करून. हा, स्वागत समारंभ काही तो पूर्ण झाला. आता जायचं का आपण? चला. नाही नाही नाही, जायचं बीचं नाही लगेच. म्हणलं ना मी, सरप्राईज आहे. तुम्ही इथंच थांबा, आम्ही सगळे आज जातो. हं? थांबा, मी बोलवते तुम्हाला. तुमचं काय चला पळा, एवढी चॉकलेट होती. आली मोठी आली स्वागत गीत करायला. चला घ्या घ्या घ्या. थांबा तुम्ही, मी बोलवते. अगं मी दमले. मॉम ॲक्च्युली एक बोलायचं होतं. म्हणजे आत्तापर्यंत बोलले नाही किंवा तक्रार नाही केली, पण आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॉम, पण तुमच्याकडून एक गोष्ट चुकली आहे. अच्छा, सारंगला त्या पोरीच्या इथे जायला मी परमिशन दिली ते माझं चुकलंय असं तुझं म्हणणं आहे? येस मॉम. मी म्हणजे ज्या काही सर्कमस्टन्समध्ये लग्न झालं, ती इकडे आली राहिली, आपण तिला जगासमोर एक्सेप्ट केलं, म्हणजे करावं लागलं. पण सारंगने असं तिकडे जाणं हे सगळं कोणत्या तरी स्टोरीचा भाग वाटतो, म्हणजे कोणत्या तरी स्क्रिप्टचा भाग वाटतो. सगळं प्लॅन्ड वाटतंय. आणि या सगळ्यात मला असं वाटतं ती सारंगवर जादू करू शकते, म्हणजे करूच शकते ना. बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे. पण सारंग तिथे कशासाठी गेलाय? त्यामागे काहीतरी कारण आहे, त्याचा काहीतरी हेतू आहे आणि तो माझ्याशी याबद्दल बोलला आहे. कसं आहे ना, त्या लोकांनी ना काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला, पण काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्यापासून लपवून ठेवल्या आहेत आणि सारंग तेच शोधायला गेलाय. आणि मला माहिती आहे ना, त्याच्या चाणाक्ष नजरेतून काहीच लपून राहणार नाही. त्या पोरीचं सत्य आपल्या सगळ्यांसमोर तो आणेल बघ. नाही, आय अग्री. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये जर ती मुलगी सारंगला तिच्या जाळ्यात अडकवण्यात यशस्वी झाली तर? करू दे, तिला जे काय हवं ते तिने करू दे. माझ्या सारंगवर पूर्ण विश्वास आहे. तो घेईल काळजी आणि जे काय करायला गेलाय ते पूर्ण करूनच येईल, बघशील तू. सारंग सर, बोल. मला माहिती आहे हे सगळं तुमच्यासाठी लय उघड आहे. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होत आहेत, पण तरी नाईलाज म्हणून आणि मोठ्यांचा मान ठेवायचा म्हणून तुम्ही काही गोष्टी करताय. मला खरंच तुमचा आदर वाटतो. पण आता एवढ्या गोष्टी केल्यात तर आपल्या नात्यातलं सत्य
माझ्या घरच्यांना कळणार नाही ह्याची काळजी घ्या, त्यांना नाही झेपणार हे. हे बघ, सर्वात आधी मी नाव वगैरे जे काय घेतलं ना ते तुझ्यासाठी घेतलेलं नाही. तुझ्या भावाने आग्रह केला आणि बबलूने डोक्यात भरवलं होतं म्हणून मी काळजीपोटी नाव घेतलेलं आहे. कळलं? मी पण माणूस आहे, मला पण ना माणुसकीची जाणीव आहे. परिस्थितीचं भान ठेवून मी सगळ्यांशी वागत असतो. सो तुझ्या माणसांना माझ्याकडून काही त्रास नाही होणार. सगळ्यांची काळजी घेईन मी, सगळ्यांची छान वागेन. इथे येण्याआधी या सगळ्या गोष्टींची कल्पना मला होतीच. मला माहिती होतं या सगळ्या गोष्टी घडणार आहे आणि याची तयारी आहे माझी. सो प्लीज तुझ्याकडून मला सजेशन नको आहेत. अहो या 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 जावई बापू या. कशी वाटली आयडिया? आवडली ना? ही फुलं आहेत ना शेजारच्या अंगणात घेऊन आले होते मी. सकाळपासून एवढी तयारी करत होते म्हणून सांगू. आवडलं की नाही? पण मी केलंय, सगळं मी केलंय. अहो किती खोटं बोलतात, मी पण तर केलं. मी पण होतो, म्हणजे प्लॅनिंग यांचंच होतं, आम्ही फक्त मदत केली. नाहीतर काय एवढ्या वर चढून फुलांच्या पाकळ्या ठेवल्यात मी. तू हा असे ठेवले. तुम्हाला काय करायचंय? जाऊ द्या, आवडलं ना तुम्हाला सरप्राईज? चला बरं, तुम्ही आता फ्रेश व्हा. फ्रेश झालात ना की सारंगराव तुम्हा दोघांसाठी एक सरप्राईज आहे. चला 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 या 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 या.